गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील काही दिवसात 75 वर्षांचे होणार आहे। सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच निवृत्तीबाबत सूचक विधान केले। त्यांच्या विधानानंतर पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीबाबत चर्चा झडू लागल्या। विविध सर्वे पुढे येत असून त्यामध्ये मोदीनंतर पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या नेत्यांना भाजपमध्ये राजकीय निवृत्ती दिली जाते असे संकेत आहेत। मागील काही वर्षात अनेक बड्या नेत्यांबाबत हेच घडले। त्यामुळे आता मोदीनंतर कोण या प्रश्नाचे उत्तर एका सर्वेमधून समोर आलं होतं। त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या नेत्यांना पहिला, दुसरा, तिसरा या क्रमानुसार पसंती मिळाली होती। काँग्रेस नेत्यांनाही मोदीनंतर कोण या प्रश्नाबाबत मोठी उत्सुकता आहे। एका आमदाराने थेट नितीन गडकरी यांचे नाव घेत तेच पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे। कर्नाटकातील सागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बेलूर गोपाल कृष्णा यांनी उघडपणे गडकरींचं नाव घेतले। पीएम मोदीनंतर नितीन गडकरी यांना पुढचे पंतप्रधान बनवायला हवे असे ते म्हणाले। गडकरी हेच पंतप्रधान पदासाठी योग्य निवड आहे। गडकरींना देशातील गरीब लोकांची अधिक चिंता आहे। देशात गरीब लोकांची संख्या वाढत आहे। श्रीमंत अधिक श्रीमंत होते। देशातील पैसा काही लोकांच्या हातात जात आहे। ही स्थिती पाहिल्यास गडकरी हेच पंतप्रधान पदासाठी सर्वात योग्य आहे। भाजप हायकमांडने याविषयी विचार करायला हवे असे आमदार बेलूर म्हणाले। दरम्यान बेलूर यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचं नाव घेत म्हटले की भाजपने 75 वर्षे पूर्ण झालेल्या येडियुरप्पा यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता। त्यांच्या डोळ्यात त्यावेळी पाणी आलं होतं। भाजपने सरसंघचालकांच्या इच्छेचा मान राखत हा फॉर्म्युला पंतप्रधान पदासाठी लागू करायला हवा असे बेलूर म्हणाले। एस मराठी न्यूज संपादकीय, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। नाशिकमधून एक अपघाताची घटना समोर येते। नाशिक शहरात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात घडलाय। अपघातात दुचाकी चालक तरुणी ही जागीच ठार झाली आहे। 20 वर्षीय तरुणी ही क्लासमधून घरी जात असताना हा अपघात घडलाय। डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। नाशिकच्या वडाळा रोड परिसरात हा अपघात घडल्याचं समजतंय। अपघात झाल्याने वडाळा रोड परिसरात स्थानिक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। घटनास्थळी मुंबई नाका पोलीस दाखल झाले असून काही काळ वडाळा रोड परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। ट्रक चालकाला स्थानिकांनी चांगला चोप दिला असून ट्रक चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी, नाशिक।